माझी नवका किनाऱ्याला आज भयानक सुटला वारा देवा यावनी हे भगवंता दीनदया याच क्षणी तू पा हे बाळू मामा माझी नवका किनाऱ्याला हे काशीलिंगा माझी नवका किनाऱ्याला काशीलिंग देवाचा वनमान शिराचा वरद हस्त माझ्या शिरावर आपण डिंबाड्या गजर ढोला
मुठ त्याने टाकला माझ्या देवाना तुझवाया पाऊला आता त्यानं ठेवला तर दाद्या होय हालमताच्या गाण्याला जाती धर्माच्या गाण्याला फार पूर्वीच्या काळाला पहिल्या सती अवघाला त्या ढालगावच्या गावाला त्या वेळेला त्याच मात्र ढालगावच्या गावाला देवा त्या वेळेला देव निघून आलेला सुताराच्या वाड्याला देवा त्यात्र जाग्याला देवाला सुताराच्या वाड्याला सुताराच्या राणीने विचार केला त्या वेळेला त्याच मात्र पंचायती तयार केली भाताचं मुटकतीनं घेतलं त्यावेळेला निघून आली होती दरवाजाच्या तोंडाला त्या टायमाला देवा बिरदेवाला लागल्या तिनं वळवायला त्या वेळेला हाच मुटका तयार केलेला देवावरून टाकलं जसं निघून आला तल्या बाजूला त्या वेळेला त्याच मात्र उजवा पाऊल देवानं हात ठेवला देव निघून आला होता आपल्या बाजूला जसं मात्र सुताराच्या बाळानं या जन्म सुतारानं जसं बसाय बसकर टाकलं देवाला त्या वेळेला वड्याच वेळेला देवळ्याच्या टायमाला देव माझा पिरा करुण झाला भरला तांब्या दिला होता देवाला त्या जाग्याला देवा त्या तर जाग्याला जस मात्र देवा भरला तांब्या दिला देवाला चहा पाणी सगळं कामावरलं देवा त्या तर टाइमाला जन्म सुताराने विचार मनाचा केला आणि बिरू देवाला देव लागला होता काय बोलाय देवा त्या वेळेला असं लागलाय बीर देवाला काय बोलाय त्या वेळेला बाबरे देवा कशी काय गंगाच्या घरला उतरली देवा त्या वेळेला देवा मला जर बोलावणं केलं असतं तर मी आलो असतो हरेवाडी रानाला एवढं ऐकून घेतलं काशी लिंग लागलाय सुताराला काय आता बोलायला देवा बिराप्पा लागला होता बोलायला काम काय हाय ते असे सांगता येणार नाही देवा त्या वेळेला बाबा रे पहिला माझ्या हातात हात दिला पाहिजे वचनाला गावला पाहिजे जबाला गुतला पाहिजे त्या वेळेला वचनाला गुंतला वचनाला गुंतला वचनाला गुंतला वचनाला
लागलाय बोलायला असं तुला काम सांगता येणार नाही त्यावेळेला बाबरे लागला होता बोलायला पहिला माझ्या वतनाला गुतलं पाहिजे देवा त्या टायमाला बाबा माझ्या पहिला हातात हात दे म्हणला म्हणजे बरोबर जानवा सुतारा देवा त्या वेळेला विचार मनाचा केला आणि लागला होता देवाला काय आता बोलायला काय लागला होता देवा सांगाय त्यावेळेला मात्र देवा वचनाला घावला हातामध्ये हात दिला लागला होता देवाला बोलायला देवा माझा जीव सोडून काय पाहिजे ते माग तुला त्या वेळेला एवढं ऐकून घेतलं देवा बिरापा लागलाय सुताराला काय बोलाय त्यावेळेला अरे म्हणला सांगतो ऐक तुला सुतारा मला रथ पाहिजे तयार करून द्यायला देवा त्यात्र जा घ्याला पण रथ कसा तयार करून द्यायचा त्या वेळेला ऐक सांगतो म्हणून लागलाय बोलाय त्यावेळेला बाबरे 5 घोड्याचा रथ पाहिजेच मला तयार करून द्यायला त्या रथावरती नक्षी कशी पाहिजेच काढाय त्या वेळेला कशी लागलाय सांगाय त्यावेळेला कृष्णा कोयना वारणा मोरणा चंद्र सूर्य रागू महिनाची नक्षी पाहिजेच काढाय बाबा त्या वेळेला जसं लागलाय देव बिरापा सुताराच्या बाळाला बोलाय त्यावेळेला असा पाहिजे सुरत तयार करून द्याय त्यावेळेला एवढं ऐकून घेतलं सुताराच्या बाळानं सुताराचा बाळ लागला होता विचार मनाचा कराय त्यावेळेला शिवावतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बाणूला ताच मारून घोड्याला निघाला पुढच्या वाड्याला ताच मारून घोड्याला निघाला पुढच्या वाड्याला तर बाबा जसं ऐकून घेतलं सुताराचा बाळ लागलाय विचार कराय त्यावेळेला जेव्हा बिरापाला लागलाय बोलाय त्यावेळेला जसं मात्र बोलायला बाबा रे म्हणला एवढं सगळं ऐकून घेतलं देवाचं तसं मात्र हुणक्यानं घातला सुताराचं बाळ त्यावेळेला लागलं उत्तर रडायला एवढं नेत्रानं पाहिलं देवबिरापाने विचार केला म्हणाला आणि काय लागला होता बोलाय त्यावेळेला देवबिरापाने विचार केला सुताराच्या बाळाला लागलाय बोलाय त्यावेळेला अरे सुताराचा म्हणला तुला काय झालंय रडायला बाबा रे कशा कारण मी काय मागितलंय तुझ्याकडे